पुणे, जे आपल्या संस्कृती, शिक्षण आणि शांततेसाठी ओळखले जाते, तिथे नुकतीच एक अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. नमस्कार, मी आराध्या आणि तुम्ही पाहतायत GT न्यूज मराठी. चला सुरू करूया. याच्या अगोदर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एका बाजूला लग्नाची तयारी, आनंदाचे वातावरण आणि नवीन आयुष्याची स्वप्ने होती, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत थंड डोक्याने रचलेला एक भीषण खुनाचा कट सुरू होता. 18 जून 2024 रोजी लोणावल्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर एका 26 वर्षांच्या तरुण व्यावसायिकाच्या दरीत पडून मृत्यू झाल्याची बातमी येते. सुरुवातीला हा निव्वळ एक दुर्गभ्रमंती दरम्यान झालेला अपघात वाटत होता, जिथे छायाचित्र काढताना पाय घसरल्यामुळे एका तरुणाने आपला जीव गमावला. परंतु पुणे ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासानंतर या प्रकरणाला असे काही धक्कादायक वळण मिळाले, ज्याची कल्पना कदाचित चित्रपट दिग्दर्शकानेही केली नसेल. हा अपघात नव्हता, तर प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात करून अत्यंत क्रूरपणे रचलेली एक पूर्वनियोजित हत्या होती. या प्रकरणातील मृत तरुणाचे नाव केतन विशाल अग्रवाल होते, जो अवघ्या 26 वर्षांचा होता. केतन हा पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याने परदेशातून आपले व्यावसायिक प्रशासनाचे उच्च शिक्षण पूर्ण केले होते आणि 2 वर्षांपूर्वीच तो भारतात परतला होता. भारतात आल्यानंतर तो आपल्या वडिलांना त्यांच्या मोठ्या व्यवसायात पूर्णवेळ मदत करत होता. एक अत्यंत समजूतदार, शांत आणि कष्टाळू तरुण म्हणून त्याला ओळखले जात होते. केतनच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू होते. व्यावसायिक यश त्याच्या पायाशी होते आणि कुटुंबातही आनंदाचे वातावरण होते. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात केतनच्या साखरपुडा सिया गोयल नावाच्या एका 20 वर्षांच्या तरुणीसोबत झाला होता. सिया ही पुण्याच्या कोथरूड भागात राहणारी आणि पदवीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती. दोघांच्याही कुटुंबांनी मिळून हा विवाह निश्चित केला होता आणि येत्या काही महिन्यांतच त्यांचे लग्न होणार होते, ज्यासाठी दोन्ही परिवारात मोठी खरेदी आणि लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली होती. परंतु या वरवर आनंदी दिसणाऱ्या नात्याच्या मागे एक अतिशय भयानक आणि गडद रहस्य लपलेले होते, ज्याची केतन किंवा त्याच्या कुटुंबाला पुसटशीही कल्पना नव्हती. सिया गोयल ही केतनसोबत लग्न करण्यास अजिबात उत्सुक नव्हती, कारण तिचे आधीपासूनच दुसऱ्या एका तरुणावर प्रेम होते. त्या तरुणाचे नाव होते चेतन चौधरी, जो 22 वर्षांचा असून पुण्याच्या कोंढवा बुद्रुक भागात राहणारा होता आणि तो एक खेळाडू होता. सिया आणि चेतन यांनी आधी आपल्या कुटुंबाकडे लग्नासाठी परवानगी मागितली होती, परंतु सियाच्या कुटुंबाने त्यांच्या आर्थिक परिस्थितीतील फरकामुळे या संबंधाला साफ नकार दिला होता. या नकाराने खचून न जाता सिया आणि चेतन यांनी एकत्र राहण्यासाठी एक अत्यंत भयानक आणि गुन्हेगारी मार्ग निवडला. सियाचा साखरपुडा केतनसोबत झाला तरीही तिने चेतनसोबतचे आपले प्रेमसंबंध गुप्तपणे चालूच ठेवले होते. या दोघांना असे वाटत होते की जर केतन त्यांच्या आयुष्यातून कायमचा दूर झाला तर ते दोघे लग्न करू शकतील आणि केतनच्या मृत्यूनंतर संशयाची सुई त्यांच्यावर कधीही येणार नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतन अग्रवालला संपवण्याचा हा कट काही एका दिवसात रचला गेला नव्हता, तर त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पद्धतशीर नियोजन सुरू होते. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पुण्यातील एका उपाहारगृहामध्ये अनेक वेळा गुप्त भेटी घेतल्या होत्या आणि तिथेच त्यांनी केतनच्या हत्येचा संपूर्ण आराखडा तयार केला होता. धक्कादायक बाब म्हणजे 18 जून रोजी झालेली घटना हा केतनला मारण्याचा पहिला प्रयत्न नव्हता, तर यापूर्वीही त्याला संपवण्याचे तब्बल 3 ते 4 अयशस्वी प्रयत्न झाले होते. मे महिन्याच्या अखेरीस याच आरोपींनी केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. तिथे एका कड्याच्या टोकावरून त्याला ढकलण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्यावेळी केतन सुदैवाने थोडक्यात वाचला आणि केवळ किरकोळ दुखापत होऊन तो घरी परतला. एवढेच नव्हते, तर केतन आणि सिया त्यांच्या काही मित्रांसोबत परदेशात सहलीसाठी जाणार होते. परंतु या प्रवासाच्या आदल्या दिवशी केवळ केतनचेच आंतरराष्ट्रीय प्रवास पारपत्र रहस्यमयरित्या चोरीला गेले. यामुळे केतनला जाता आले नाही आणि हे पारपत्र देखील सियानेच मुद्दाम चोरले होते, जेणेकरून केतनच्या प्रवासाच्या योजना बदलून त्याला तिच्या इच्छित स्थली नेता येईल. शेवटी 18 जून 2024 हा तो काला दिवस उजाडला, ज्या दिवशी या क्रूर कटाची अंमलबजावणी होणार होती. त्या दिवशीच या गोयलचा वाढदिवस साजरा करण्याचे निमित्त काढून केतनला लोहगड किल्ल्यावर दुर्गभ्रमंतीसाठी बोलावण्यात आले होते.
केतन हा एक अनुभवी ट्रेकर होता, त्यामुळे त्याला अशा किल्ल्यांवर चढणे अवघड नव्हते. सिया आणि केतन दोघेही सकाळी लोहगडावर पोहोचले, परंतु त्यांना माहीत नव्हते की सियाचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीपासूनच तिथे पोहोचला होता आणि त्यांची वाट पाहत लपून बसला होता. किल्ल्याच्या वर गेल्यानंतर एक अत्यंत धोकादायक आणि खोल दरीच्या कडेला सियाने केतनला छायाचित्र काढण्यासाठी वेगवेगळ्या स्थितीत उभे राहण्यास सांगितले. केतन जेव्हा दरीकडे तोंड करून छायाचित्र यंत्रासाठी उभा होता, त्याचवेळी पूर्वनियोजित संकेतानुसार चेतन चौधरी मागून आला आणि त्याने केतनला अत्यंत जोराने 300 ते 400 फूट खोल दरीत ढकलून दिले. या भयानक पातात केतनला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कृत्य पूर्ण झाल्यानंतर चेतन तिथून पळून गेला आणि सियाने तिथे मोठा आरडाओरडा करण्यास सुरुवात केली की केतनचा पाय घसरला आणि तो अपघाताने दरीत पडला. घटनेनंतर लगेचच सियाने पोलिसांना आणि कुटुंबाला दूरध्वनी करून सांगितले की गडफेरी दरम्यान छायाचित्र काढताना केतनचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला. सुरुवातीला लोणावळा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली होती आणि मृतदेह दरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासासाठी पाठवला. परंतु केतनच्या वडिलांना आणि कुटुंबाला पहिल्या दिवसापासूनच या अपघाताच्या कथेवर तीव्र संशय होता. केतन हा एक अत्यंत कुशल आणि अनुभवी तरुण होता, जो अशा साध्या जागेवरून पाय घसरून पडणे अशक्य होते असे त्याच्या कुटुंबाचे ठाम मत होते. उसीवेली लोहगड किल्ल्यावर तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिलेल्या जबाबने पोलिसांच्या संशयात मोठी भर घातली. सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार केतन दरीत पडल्यानंतरही सियाच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात कोणताही धक्का किंवा भीती जाणवत नव्हती. उलट तिचे वागणे अत्यंत संशयास्पद आणि शांत होते. यामुळे पोलिसांनी सियाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आणि तिच्या भ्रमणध्वनीची तांत्रिक तपासणी केली. तिथूनच या संपूर्ण प्रकरणाची गुपिते उघडकीस आली. पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण आणि तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या भ्रमणध्वनीचे विश्लेषण केले, तेव्हा त्यांच्या हाती तांत्रिक पुराव्यांचा एक प्रचंड साठा लागला. सियाने आपल्या फोनवर इंटरनेट शोध इंजिनच्या माध्यमातून माणसाला कसे मारावे, उंचावरून पडल्यास मृत्यू कसा होतो आणि कोणत्या रासायनिक द्रव्याने संशय न येता जीव घेता येतो, अशा धक्कादायक गोष्टी शोधल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्यांनी नकाशावर लोहगड किल्ल्याची भौगोलिक रचना, तिथले सर्वात धोकादायक कडे, ज्याला मृत्यूचा बिंदू म्हटले जाते, अशा जागांचा सखोल अभ्यास केला होता. पोलिसांनी जेव्हा त्यांचे संदेश आणि संभाषण नोंदी तपासल्या, तेव्हा त्यांना समजले की साखरपुडा झाल्यानंतरही सिया आणि चेतन दररोज एकमेकांच्या संपर्कात होते. हत्येच्या दिवशी चेतन हा लोहगडावरच उपस्थित होता. याचे तांत्रिक पुरावे म्हणजेच भ्रमणध्वनी स्थान निश्चितीची माहिती पोलिसांना मिळाली. या अकाट्य तांत्रिक पुराव्यांसमोर सिया आणि चेतन यांचे खोटे फार काळ टिकू शकले नाही आणि अखेर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. यानंतर पुणे न्यायालयाने या दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांसमोर येऊन अत्यंत भावनिक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. विशाल अग्रवाल म्हणाले की जर सियाला माझ्या मुलासोबत लग्न करायचे नव्हते तर तिने हा साखरपुडा मोडायला हवा होता. आम्ही तिला कधीही बलजबरी केली नसती, परंतु पैशाच्या हव्यासापोटी आणि आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी तिने माझ्या निष्पाप मुलाचा बली घेतला. हा खटला आता महाराष्ट्रातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या फौजदारी प्रकरणांपैकी एक बनला आहे. याने नातेसंबंधामधील विश्वास, कौटुंबिक दबाव आणि आधुनिक जगाच्या मागे लपलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास अजूनही पोलीस करत असून न्यायालयात आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. याविषयी आपले काय मत आहे हे कॉमेंट्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.